महाराष्ट्राची संत परंपरा ही भक्ती, साधेपणा आणि समर्पणाची परंपरा आहे. या परंपरेत अनेक संतांनी आपल्या जीवनातून लोकांना योग्य मार्ग दाखवला. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांसारख्या महान संतांबरोबरच एक अत्यंत साधा पण महान संत म्हणजे संत सावतामाळी. संत सावतामाळी हे नाव जरी साधं वाटत असलं तरी त्यांच्या जीवनात एक अतिशय मोठं तत्वज्ञान दडलेलं आहे. ते कोणते मोठे विद्वान नव्हते, ना त्यांनी मोठे ग्रंथ लिहिले, पण त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं की भक्ती ही फक्त मंदिरात किंवा पूजार्चेत नसते, तर ती आपल्या दैनंदिन कामातही असते. संत सावतामाळी यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. त्यांचा व्यवसाय होता माळीकाम, फुलं उगवणं, भाजीपाला पिकवणं आणि श्रम करून जीवन जगणं. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठलाविषयी खूप प्रेम होतं. त्यांच्या मनात देवाबद्दल अपार श्रद्धा होती. ते कोणत्याही वेळी कोणत्याही कामात असले तरी त्यांच्या ओठांवर एकच नाव असायचं, विठ्ठल विठ्ठल. त्यांचं जीवन खूप साधं होतं, पण त्या साधेपणात एक अद्भुत शक्ती होती. ते सकाळी लवकर उठत, शेतात जात आणि आपल्या कामाला सुरुवात करत. पण त्यांचं काम फक्त काम नव्हतं, ते एक साधना होती. प्रत्येक रोप लावताना, प्रत्येक फुलाला पाणी घालताना ते देवाचं स्मरण करत. ते म्हणायचे, आपलं काम म्हणजेच पूजा आहे. त्यांच्या या विचारात खूप मोठं तत्वज्ञान दडलं आहे. आपण अनेकदा असं मानतो की देवाची भक्ती करण्यासाठी आपल्याला वेगळा वेळ काढावा लागतो. पण सावतामाळी सांगतात, तुम्ही जे काम करता तेच जर भक्तिभावाने केलं तर तेच तुमचं पूजन आहे. त्यांच्या आयुष्यात कोणताही दिखावा नव्हता, ना मोठी पूजा ना मोठे विधी, पण त्यांची भक्ती मात्र अत्यंत शुद्ध होती. ते कधीही देवाकडे काही मागत नसत, ना संपत्ती ना सुख. फक्त एकच गोष्ट, देवा मला तुझा स्मरण नेहमी राहू दे. हा विचार किती महान आहे. आज आपण देवाकडे काय मागतो? पैसा, यश, सुख. पण सावतामाळी फक्त देवाची आठवण मागतात. त्यांच्या या साध्या आपण गहन जीवनामुळे ते वारकरी संप्रदायात खूप आदरणीय बनले. लोक त्यांच्या जीवनाकडे पाहून प्रेरणा घेत होते. त्यांच्या जीवनात एक वेगळीच शांती होती, जी बाहेरून नाही तर आतून येत होती. आणि हीच शांती त्यांच्या भक्तीची ताकद होती. ही कथा इथेच थांबत नाही, कारण त्यांच्या जीवनात असा एक प्रसंग घडतो जो संपूर्ण भक्तीचा सार सांगून जातो. एकदा पंढरपूरची वारी जवळ आली होती. वारकरी मोठ्या उत्साहाने विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. सगळीकडे भक्तीचा माहोल होता. विठ्ठल विठ्ठलचा गजर सुरू होता. संत सावतामाळींच्या मनातही वारीला जाण्याची खूप इच्छा होती. त्यांनाही विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं होतं. पण त्यावेळेला त्यांच्या शेतात खूप काम होतं. पीक तयार झालं होतं आणि ते सोडून जाणं शक्य नव्हतं. त्यांच्या मनात संघर्ष सुरू झाला. मी वारीला जावं का, की माझं काम पूर्ण करावं? एकीकडे भक्ती, दुसरीकडे कर्तव्य. हा निर्णय सोपा नव्हता. पण सावतामाळी यांनी एक मोठा निर्णय घेतला. ते म्हणाले, मी माझं कर्तव्य सोडणार नाही. जर माझं कामच देवाची पूजा असेल तर मी इथेच राहून विठ्ठलाची सेवा करतो. त्यांनी वारी सोडली, पण भक्ती नाही सोडली. ते आपल्या शेतात काम करत राहिले, पण मनात सतत विठ्ठलाचं नाव होतं. त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं, हातात श्रम होते आणि मनात देव होता. आणि मग घडलं एक अद्भुत चमत्कार. भगवान विठ्ठल स्वतः त्यांच्या शेतात आले. हा प्रसंग खूप भावनिक आणि प्रेरणादायी आहे. विठ्ठल त्यांच्या समोर उभे होते. सावतामाळी थक्क झाले. त्यांनी नम्रपणे विचारलं, देवा तू इथे कसा आलास? विठ्ठल म्हणाले, सावता तू इतक्या प्रेमाने मला आठवतोस. तुझी भक्ती इतकी शुद्ध आहे की मला तुझ्याकडे यावंच लागलं. हा प्रसंग सांगतो,
देवाला शोधायला जाण्यापेक्षा देवाला आपल्या जवळ आणणं महत्त्वाचं आहे. आणि ते शक्य होतं शुद्ध भक्तीने. संत सावता माळींचा हा प्रसंग आपल्याला खूप मोठा संदेश देतो. देवाला भेटण्यासाठी आपल्याला मोठे विधी किंवा ठिकाण आवश्यक नाही. जर तुमचं मन शुद्ध असेल तर देव तुमच्याजवळ येतो. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, तर प्रत्येक कामात देवाला आठवणं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाला विसरतो. आपण फक्त काम, पैसा, ताण यामध्ये अडकतो. पण सावता माळी सांगतात, काम करा, पण देवाला विसरू नका. जर आपण आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि त्यात भक्तिभाव ठेवला तर जीवन सुंदर होईल. त्यांचा संदेश खूप सोपा आहे. ना कठीण साधना, ना मोठे नियम. फक्त मनापासून देवाचं नाव घ्या. साधेपणातच महानता आहे. आज आपण मोठं होण्याचा प्रयत्न करतो, पण खरं मोठेपण साधेपणात आहे. चला, आपणही एक संकल्प करूया. आपलं प्रत्येक काम देवाला अर्पण करूया आणि आपल्या जीवनात शांतता आणूया. जय हरी विठ्ठल.